आता पुढे. डॉक्टर, हो दुर्गा अक्कांना डोळे उघडले. अरे वा, व्हेरी गुड. आय थिंक शी वुड बी आउट ऑफ डेंजर नाव. सिस्टर, तुम्ही ऑक्सिजन मास्क काढू शकता आता. व्हेरी नाईस. कितीही गडबड, गोंधळ, औषधांचा वास, कशाला परत आली मी या गदारोळात. मला वाटतं आता त्या कम्प्लिटली बऱ्या होऊ शकतील. नंतर येऊन पुढची ट्रीटमेंट सांगून जातो. ओके, बर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. का मी हवी समजतंय ना तुला? जागी आहेस ना तू? मी खूप घाबरून गेलो होतो ग. मला तू खूप हवी आहेस ग. असं कोणी नाहीये या जगात तुझ्याशिवाय. बेटा, शुक्रवार नंतर मी देखील या जगात असणार नाहीये रे. मग तुला माझ्या नंतर एकटंच राहायचंय. 4 दिवसांनी, फक्त 4च दिवसांनी. काय दुर्गा अक्का, कसं आहे? बरं आहे. उद्या तुमचं ऑपरेशन. हो. हा, पण काळजी बिलकुल करायची नाही. नाही. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. सगळं कसं व्यवस्थित होईल. ओके. पण आधीच सांगतो, काय? भूल देताना थोडासा त्रास होईल. नाही नाही, तुम्हाला नाही, आम्हालाच. नंतर शुद्धीवर आणताना देखील तारांचं आणि नळ्यांचं असं काही जाळं असेल तुमच्या भोवती, पण म्हणून मुद्दाम सांगतोय. नाहीतर शुद्धीवर याल आणि तारांचं आणि नळ्यांचं जाळं बघून पुन्हा बेशुद्ध पडाल. नाही, हे बघा, काळजी बिलकुल करू नका. नाही. झोपेचं औषध दिलेलं आहे, त्यामुळे शांत झोप लागेल. बरं. उद्या सकाळी कसं फ्रेश वाटेल. ओके. आम्ही आता निघतो. हा, टेक केअर. व्यवस्थित झोपा. अच्छा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. बाय. अभि, आता तू स्वतःच्या पायावर उभं राहायला हवंस. असं का बोलतेस तू? अभि, या ऑपरेशन मध्ये माझं काही बरं वाईट झालं तर तू कच खायची नाहीस, आत्महत्या करायची नाहीस. धीरानं पुढे जायचं, खूप मोठं व्हायचं. दुर्गा अक्का, तुझ्याशिवाय मला हे कसं काय जमणार? अरे, कुणी कुणाच्या जन्माला का पुरलंय? शेवटी ज्याचं त्यालाच करावं लागतं. त्यातून मी तुला असा वाऱ्यावर सोडला असता का? मी असते तर म्हणजे अगं दुर्गा अक्का, डॉक्टरांनी सांगितलंय ना, सगळं ठीक होईल. ते जाऊ दे. अभि, तुझ्या नोकरीचं तू काही बघतोस की नाही? हा, प्रयत्न चालू आहेत माझे. माझ्या समाधानासाठी खोटं बोलू नकोस. कधी बघणार रे तू नोकरीचं? दिवस रात्र माझ्या बिछाण्याजवळ बसलेला असतोस. दुर्गा अक्का, तू एकदा बरी हो, मग बघूया नोकरी धंद्याचं. अरे, त्या सहकार भंडार मध्ये अर्ज केला होतास, त्याचं काय झालं? अजून काही निरोप आला नाही. अभि, माझ्या या अवस्थेत तरी माझ्याशी खोटं बोलू नकोस रे. त्यांचा नकार आलाय. हा. त्यांना जास्त क्वालिफाईड मुलगा हवा असेल. जाऊ दे ना, तू कशाला काळजी करतेस? खरंच काय होणार याचं मी गेल्यानंतर? म्हणजे उद्याच मी गेले की हा माझ्यासाठी रडत बसेल, खचून जाईल, अधिकच बेफिकीर होईल. एखाद्या वेळी वाईट संगतीला लागेल, व्यसनी होईल, नाहीतर भणंग होऊन रस्त्यावर येईल. कशी वाचू मी याला? आता वेळ संपत आला. फक्त एकच रात्र, सकाळीच मी जाणार. याला वाऱ्यावर सोडून जाणार एकाएकी. हे दुर्गा अक्का, अगं घाबरू नकोस, काहीही नाही होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलंय ना, ऑपरेशन सक्सेसफुल होणार. मग चल आता झोप तू.
सकाळी ऑपरेशन आहे ना? हो. शांत झोप. तुझा आता हो, सकाळी लवकर ये. नक्की. आ, हं? मी झोपते. हो, अजिबात घाबरायचं नाही, कळलं? मी येतोय सकाळी लवकर. हं? हो. हे काय रडतेस? माझ्याकडे येताना रडतेस? तुला यावंसं नाही का वाटत माझ्याकडे? वाटतं तर खूप वाटतं. मी तयार आहे यायला. इथं काय आहे? गर्दी, गडबड, गोंधळ. तिथं शांती आहे. मला शांती हवी आहे. मग डोळ्यात पाणी का? कसं सांगू? माझा आवी मला माझ्या पोटच्या पोराहून अधिक आहे. त्यालाही माझ्याशिवाय या जगात दुसरं कोणी नाहीये. तो अजून मार्गाला लागलेला नाही, म्हणून त्याला सोडून येणं अवघड वाटतंय. ठीक आहे, एवढ्यात येऊ नकोस. तुझा अवी मार्गाला लागला की मग ये. कृपा झाली. पण मी तर ऐकलंय की मरणाची वेळ बदलून मिळत नाही. खरंय ते. पण तू स्वतःसाठी वेळ बदलून मागत नाहीयेस. स्वतःसाठी काहीच मागत नाहीयेस तू. दुसऱ्याच्याच विचारानं इथं अडलीयस, म्हणून तुझी मुदत वाढवली आहे. तुझा भाचा मार्गाला लागेपर्यंत. किती दयाळू आहात तुम्ही. कधी एकदा तुमच्यात सामावून जाईन असं झालंय मला. लवकर येते मी, हे माझं वचन समजा. काय दुर्गाक्का, कसं वाटतंय आता? खूप फ्रेश वाटते डॉक्टर. आरामाची गरजच नाही. अगदी आत्ता उठून कामाला लागावं असं वाटतंय. अहो, कामाला कसल्या लागताय दुर्गाक्का आता? अहो, ऑपरेशन नंतर 48 तास जराही हालचाल करायची नाहीये तुम्हाला. त्यानंतर तपासून आपण ठरवू किती हालचाल करायची ते. ओके? संध्याकाळी मी येतो, तोपर्यंत अशाच निजून राहा. बरं. जराही हालचाल करायची नाही, उठायचं सुद्धा नाही. ओके? हॅव अ गुड डे. गुड डे डॉक्टर. गुड डे. का मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. मला माहिती होतं हे ऑपरेशन सक्सेसफुल होणार आहे, पण त्या डॉक्टरांचे लांब लांब चेहऱ्यातले डिस्कशन्स ऐकून मला भीतीच वाटायला लागली होती ग. दुर्गाक्का, या ऑपरेशन मध्ये तुझं काही बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं? याच विचाराने मी परत आले माझ्या या कोकरासाठी. पण तसंच काही झालं असतं तर त्यात वाईट काहीच नव्हतं. माझ्या मरणाची सगळी सूत्र मी त्या परमतत्वाकडे सोपवली आहेत. तो माझं बोट धरून मला वाट दाखवणार आहे. मग दुःखाला, भीतीला जागाच नाही. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, महाद्वाराशी जाऊन बाहेरच्या बाहेर परत आल्याबद्दल. हे दुर्गाक्का, तू हे असं काहीतरी नको ना बोलू. जहाज मार्गस्थ झालं, मला न घेतात. मला वाटतं तुला गुंगी येते. तू गुंगीत काहीतरी बडबडतेस. तू आराम कर, मी इथेच बसलोय. नाही, आता आराम करायला मला वेळच नाही. कामं आटवायला हवीत. लवकर लवकर.
अरे दुर्गा का तू कशी मी येतच होतो नर्सिंग होमला. तुला काय डिस्चार्ज दिला? दिला नाही, मी घेतला. सकाळी डॉक्टरांना भेटले, म्हटलं मला घरी पाठवा, माझं अतिशय महत्वाचं काम आहे. तर ते पाठवायला तयारच होईना. शेवटी थोडा वेळ तिथे थांबले. सिस्टर नाही असं बघितलं, खोलीच्या बाहेर पडले आणि टॅक्सी करून सरळ घरी आले. तू काय एकटी झालीस? कमाल आहे तुझी. हे बघ, मी तुझ्याकडे पैसे देते, ते घेऊन जा आणि त्यांचं बिल सेटल कर. आणि तिथल्या स्टाफला चांगली घसघशीत टीप दे. खूप काम करतात ती मंडळी. अगं हो, पण असं पळून यायची गरज होती का? हे बघ, माझा जीव तिथं गुदमरायला लागला होता आणि असं पडून राहायला माझ्यापाशी वेळ नाहीये बाबा. कोणाला फोन करतेस? हॅलो, अकाउंटंट मथुरे, मी दुर्गा बोलते. नमस्कार. माझं तुमच्याकडे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. मला भेटायला येऊ शकाल का? प्लीज लवकर. मला घाई आहे. हां, प्लीज. थँक्यू. एवढी कसली घाई आहे दुर्गा का? तुला ठाऊक नाही मला किती अडकल्यासारखं होतंय ते. तुझं सगळं एकदा मार्गी लागलं ना की सुटले मी. माझा मार्गी लागायला वेळ आहे आणि तुला अजून भरपूर आयुष्य जगायचंय. उगाच काय तू ऑपरेशन मधनं अशी धडधाकड बाहेर आलीस? गप्प बस. आपल्याला ज्या गोष्टीतलं कळत नाही त्यात बोलू नये. मथुरे, अगदी वेळेवर आलात. मला जरा घाई आहे म्हणून मुद्द्याचं बोलते. माझे शेअर्स, फिक्स डिपॉझिट याची यादी तुमच्याकडे आहेच. बँकेत लॉकरमध्ये माझे दागिने आहेत. या सगळ्याचे निदान 5 लाख तरी येतील ना? का? एकदम काही मोठं काम काढलं का? हो. माझ्यापाशी वेळ थोडा आहे आणि मला पैशाची नितांत गरज आहे. 2 दिवसात तरी मला पैसे मिळायला हवेत. बघतो मी, पण कुठलाही आर्थिक व्यवहार इतक्या पटपट केला तर नुकसानही होणारच. हो, ते कमीत कमी होईल असं बघेन मी. पण 5 लाख येतील ना? म्हणजे यायलाच हवेत. दुर्गा का इतक्यात एवढा मोठा खर्च केला तर आयुष्याचं काय? त्याची गरज नाही भासणार. बरं, येतो मी. बर. उद्या सकाळी फोन करीन. हो, उद्या संध्याकाळपर्यंत पैसे हातात मिळतील असं बघेन मी. फार बरं होईल. दुर्गा का 5 लाख रुपये तुला कशाला हवेत ग? अरे, पारेख नावाचे एक जण आहेत, माझ्या वडिलांच्या ओळखीचे. त्यांचा मुलगा परदेशातून मेटॉलॉजी शिकून आलाय. तो इथं स्पेअर पार्टचा बिझनेस करतोय. भांडवल देणारा माणूस त्यांना हवाय. तुला ते घ्यायला तयार आहेत. दुर्गा का दुर्गा का बापानं मला घराबाहेर काढलं आणि तू मला आसरा दिलास. त्या रागानं तुला तो हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा आला नाही आणि आज तू मला उभं करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतेस, आपली सगळी पुंजी पणाला लावतेस. मी तुझ्या या उपकारांचं चीज करेन दुर्गा अक्का. खरंच सांगतो, मी दिवस रात्र मेहनत करेन, नाव काढेन, पण तुला अभिमान वाटेल असाच मी वागेन. तू कष्ट करायला मागे पुढे पाहणार नाहीस ना? दुर्गा अक्का, मी तुला वचन देतो, मी वचन देतो तुला. बघ, मरत्या माणसाला दिलेलं वचन आहे ते कधी खोटं पाडायचं नसतं. मी दुर्गा का? असं दे. अवी सांगायचा तुमच्याबद्दल. तुम्ही त्याच्यावर खूप माया करता असं म्हणायचं. बसा ना. हो, तूही बस ना. तुमच्या दोघात काय झाले ते अवीने सांगितले मला. मी तुला दोष देत नाही. फारसा न शिकलेला, कुठेही नोकरी न करणाऱ्या मुलाबरोबर लग्न करणं म्हणजे आयुष्याची नासाडीच. नाही, तसं आवडायचा तो मला. पण अक्का तुम्हीच सांगा, मी काय करू?
परिस्थितीची साथ नसली ना की आवड प्रेम काही काही टिकत नाही. पण हेही लक्षात ठेवायला हवं की निव्वळ परिस्थिती चांगली म्हणजेच सगळं काही नाही. माणूस मनानंही चांगला असायला हवा. हो, चुकलंच माझं. अवीला खूप आशा होती, मी त्याला सावरीन, पण मी त्याच्या मनाचा कधीच विचार केला नाही. अगं तू सुद्धा लहानच आहेस, चुका करायचंच हे वय. पण आता परिस्थिती बदललीये. आवी स्पेअर पार्टचा बिझनेस करतोय पारेख नावाच्या माणसाबरोबर. बघ, तुझी त्याला साथ मिळाली ना तर तो आणखी उमेदीनं उभा राहील. मला वाटतं तुम्ही मनावरच घेतलंय त्याला पुन्हा उभं करण्याचं. नाही, मी काही करू शकणार नाही. आता त्याच्यासाठी तुलाच करायचे. मी परत एकदा सगळा विचार करते. मी उद्या संध्याकाळी तुम्हाला येऊन भेटते, चालेल? पण लवकर ये हा, मला घाई आहे. घाई? उद्या संध्याकाळी नक्की ये. मी तुझी वाट बघते. येते. आवी, दुर्गा का कुठे होतीस तू? इनमीन 2 दिवस झाले तुझ्या ऑपरेशन होऊन. त्यातून पुन्हा तुझ्या दमा चालवण्याची भीती आहेच. आता मला कशाची भीती नाही बेटा, अगदी परमोच्च आनंदात आहे मी. अरे मथुरेंकडे जाऊन आले, त्यांनी कॅश 5 लाख रुपये दिले, त्या पर्स मध्ये ठेवले. हे घे, उद्या पारेखला दे आणि परवापासून कामाला सुरुवात कर. मला हे तुझं बोलणं काही पटत नाही. इतकी घाई करायची काहीही गरज नाहीये. अरे दागिने मोडावेच लागले नाहीत म्हणाले मथुरे. ते आता तुझ्या बायकोसाठी ठेवते. माझ्या बायकोसाठी ठेवायची गरज नाहीये दुर्गा का, मी लग्नच करणार नाहीये. आता पुन्हा बोल, काय बोललास ते? अवी, इथे कशी आली? मला काल दुर्गाक्कांनी माझी चूक समजावून दिली आहे. आता सांग, ठेवू का नको दागिने तुझ्या बायकोसाठी? अवी, झालं गेलं विसरून माझ्याशी लग्न करशील? या इकडे माझ्या जवळ या. आता माझी जबाबदारी संपली. तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळायचे. थांब, मी आलेच. अवी, खरं तर मी थोडीशी स्वार्थीपणानंच वागले तुझ्याशी. दुर्गाक्कांनी सांगितलं की तू आता स्थिरस्थावर झालास, म्हणून मी माझा विचार बदलला. तरी देखील अवी, तुला एक सांगायचंय. तुला नाकारल्यापासून मी फार बेचैन होते रे. कदाचित ही हुरहुर कायमची राहिली असती. तुला स्वार्थी म्हणण्याचा माझ्यासारख्या बेजबाबदार मुलाला अधिकारच नाही. पण मी आता बदलायचा प्रयत्न करतोय. अवी, दुर्गाक्का आतमध्ये चहा करत असतील ना, मी जाऊन त्यांना मदत करते. मी पण येतो. हे काय, 2च कप भरलेत, तुमचं नाही भरलं? दुर्गा का अक्का, कुणाशी बोलतेस नेहा? ती या जगातच नाही. सोडून गेली ती आपल्याला. अवी, तुला आठवतं त्यांचे शेवटचे शब्द काय होते? मी आलेच. हो, मी आलेच. थांब,
मी आलेच. हे ती मलाच बोलली होती की आणखी कोणी?